तर मित्रांनो, आज आपला नवीन ब्लॉग चालू होत आहे. आपण सगळे जाणार आहेत. म्हणजे दादा आहेत, माझे 3 दादा आहेत, 2 वहिनी आहेत, आम्ही सिंगल, हे 2 जण. आम्ही चाललोय एकविराईच्या दर्शनासाठी चाललोय आम्ही सगळेजण. सो आम्ही खूप एन्जॉय करणार आहेत. मी सुद्धा आहे आणि मला घेणार तर व्ह्यू येणार नाही. येस. तर तुम्ही आम्हाला बघायला काय पुढचा काय तिथे Be ready for the adventure. ऍडव्हेंचर. लेट्स गो. पाहू शकते बघा आमची गँग किती मोठी आहे. फक्त आम्ही 3 जण मोठे आहेत, बाकीचे सगळे टेंगुरले बटले आहेत. आता गाडीमध्ये बसतो. तर चला आता जातो, गाडीमध्ये बसतो. मग गाडीमध्ये गेल्यावर परत व्हिडिओ चालू सीएनजी टाकले आम्ही. तांबडी चमकते उन्हामध्ये. तर आम्ही जातोय. बघा आमची गँग किती मोठी आहे. Hello guys. हे बघा आमची गँग. लाईट चालू कर. वेलकम टू माय चॅनल. लेफ्ट का लेफ्ट. आम्ही चाललो हे तो माणूस दिसत नाही. दिसला. Exactly. You got it. Now you got it. ऍक्च्युली चहा पिलेला आहे बघा, चहाची टपरी. आता वाजलं किती झालं? इथं बघू आपण. आता 3 वाजल्यात, सकाळचे 3 वाजल्यात. तर आम्ही निघलेलो 1 वाजता समथिंग ठाण्यावरून निघलो आणि यांना पिकअप करून आम्ही आता चाललोय एकविराईच्या दर्शनासाठी. तर आता हे बघा आपली गाडी पण आहे. आम्ही 6 पर्सन आहेत. आम्ही चाललोय मस्त मजा करत. आता चहा पिले, फ्रेश वाटतं जरा, मग निघतो परत. चला तुला काय बोलायचंय? नाही काय नाही, काय बोलायचं असेल तर सांग. नाही काय नाही काय राहिला असेल तर कमेंट करायला विसरू नका, समजलं ना? तर हे बघा, तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्ही बघू शकता. फ्रंट कॅमेरा चालू केला. मी फ्रंट कॅमेरा चालू केलाय, बॅक कॅमेरा चालू करतो. हे बघा तुम्ही समोर बघू शकता किती ढग पडले. हे बघा माय गॉड, सगळे एन्जॉय करत आहेत. हे बघा डोक्याला खाली दाब, खाली हे बघा. आता आम्ही ओल्ड रोडनी चाललोय एकविराईच्या दर्शन. आणि खालती बघा ट्रॉफिक दिसत असेल तुम्हाला, खूप ट्रॉफिक आहे. आणि हा फॉर्च्युनर इज्जत काढतोय फॉर्च्युनरची. खतरनाक ना. आता वाजले सकाळचे 3:30. ओ माय गॉड, दिस इज सो अवेलेबल. सर. तर मित्रांनो, आता आम्ही 5 पायरी या मंदिराच्या ठिकाणी पोचलोय. आणि पाऊस पण लागला, त्याच्यामुळे आम्हाला येऊ पर पक्की लाग. चले पटापट चला. आता आम्ही 5 वाजल्यात वरती चढतोय.
हे बघा, हे उचलून घे ना. नको. बारिश में जा रहे हम लोग, ऊपर से अब पानी बहेगा. तेव्हा का धबधबा इकडून. चला आता कालो के बंद करतो, मग पुढे गेलो ओपन करतो. तर ना आता 5 वाजले तरी पण आईचं मंदिर ओपन आहे. म्हणजे 5 वाजता काहीतरी आरती होते आईचं 5:15. तुम्हाला बोलला का आताच मी आलो दर्शन घेऊन. तो तिथून घेतली ओटी आपण. तो बोलला का आताच जाऊन आलो मी. हे फ्री मध्ये आहे ना मागा. मागे आईचं मध्ये तुम्हाला दिसत असेल तिकडे चालू झालंय ना. दिसला हा तुम्ही फ्रेश वाटत झालोय. आणि आईच्या मंदिराचे दर्शन म्हणजे आईच्या मंदिरात आपण प्रवेश करणार आहे. आता मग आतमध्ये फोटो वगैरे काढायला भेटतंय का नाही. आणि फर्स्ट टाइम मी एवढे सकाळी आईचं दर्शन घेण्यासाठी आलोय. आणि बापरे कुठून जाऊ, चिखल आहे. एक मिनिट हां इकडून. हे बघा लेणी बघायची तुम्हाला, लेणी दिसेल का नाही. हे बघा समोर ही म्हणजे हे बघा तिथे जायचं. एकदा वरती जायचं होतं रे. क्लाइम्बिंग करतो. चला आता हे बघा समोर आईचं मंदिर आहे. आम्ही तिकडून एंट्री करणार आहे. जातोय. आणि एवढ्या सकाळी पण खूप म्हणजे गर्दी आहे. आणि दर्शन लाईनीला लागायला भेटणार नाही. जातो आतमध्ये. तिथे शूज वगैरे ठेवावे लागतील, ते दिसतील. कॅमेरा ऑफ करतो का आता. दर्शनाच्या रांगेसाठी आम्ही लागलोय. हे बघा सध्या आता काही गर्दी नाही आहे. गर्दी असते तर हे बघा एवढी मोठी रॅक आहेत. हे बघा असं दिसत खूप 4, 10, 15 वेळा असे. कुठून आहे. अरे इकडूनच हां तिथून आहेत ना पहिले, तिथून ना. हां चल लवकर चला. चुकीच्या ठिकाणी घुसलोय. तिथून पुढून तिथून घुसायला जाऊ. हां हे बघा हा मेन गेट आहे. हो चालायचं. समजलं ना तुम्हाला कुठून घुसायचं मेन गेट. आता सकाळी डायरेक्ट आलो. उदो हे बघा आता कॅमेरा बंद करतो. एंट्री नाही म्हणजे. हे बघा मित्रांनो, जर लवकर याल तर तुम्हाला आईचं दर्शन असं खूप चांगल्या प्रकारे होईल. नाहीतर तुम्हाला लाईनीमध्ये राहून लवकर असं गर्दीमध्ये तुम्हाला भेटणार नाही दर्शन. आता मी एकदम मस्त 5 मिनिटं एका ठिकाणी उभा होतो आणि तसं मला दर्शन भेटलं. मन एकदम स्फूर्त झालं. खूप आवडलं. असं अचानक आमचं प्लॅन झालं का आम्ही जाऊ एकविराईच्या दर्शनासाठी आणि आलो तर खूप भारी वाटतंय. आता आम्ही निघलो पण एंट्री पण झाली आमची, म्हणजे बाहेरची एंट्री झाली. मस्त खूप भारी वाटतंय. आता बाहेर जाऊन फोटो काढू, व्हिडिओ झाली, मस्त व्लॉग पण झालाय. आणि तुम्हाला एकविराईचं दर्शन घेण्याचा हा प्रवास तुम्हाला नाही आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा मला पण सबस्क्राईब करा. माहिती तुझं काय प्रमोशन करतोय माझ्या चॅनलवर. हे परत जायला वाटतं रे दर्शन घ्यायला. चला जायचा.
हे जायचं का आता आम्ही परत आम्ही आमच्या घरी चाललोय. आता मी परत आता उतरतोय गडावर, मंदिराची पायऱ्या उतरतोय. पाऊस थांबलाय त्याच्यामुळे उतरत पटापट जातोय. घरी कोणाला माहिती नाही का आम्ही निघलो इकडे. तसंच पेढे वगैरे इकडे भेटतात, तुम्ही येऊन घेऊ शकता. अरे बापरे, तुम्हाला मगाशी दाखवायला विसरलो कारण की अंधार काळोख होता, त्याच्यामुळे मग दाखवायला भेटलं नाही. आता हळूहळू दिवस उजळतोय आणि समोर धबधबा पण आहे ते मग दाखवतो. आणि साईडचा व्ह्यू पण बघा, हे बघा साईडचा व्ह्यू. इथे समोर धबधबा आहे, ते तुम्हाला दाखवतो. धबधबा, झरणा असं समजतंय ना तुम्हाला? हा, तेच ते. हे बघा कबशी आलू, हा पडाल ना डायरेक्ट. तो बघा आपला ढिरू दादा, ढिरू बघा, ढिरू. मी बॅक कॅमेऱ्याने बघ शूटिंग करतोय का, मला माहिती नाही फ्रेम मध्ये येतोय का नाही मी, तरी पण मी ट्राय करतोय. तर बघा इथे धबधबा आहे, पण डायरेक्ट बंद करून घेतले. इथे माणसं थांबतात ना, त्याच्यामुळे दिसत असं येतं. हा हे बघा, हा ओ माय गॉड, ते बघा धबधबा, टाणा झरणा. बघा पाणी बघितलं. आता चला आपण जाऊ आता. पब्लिक आले ठेवता. आता आपल्या घरी निघतोय. हे जायचंय ना तुला? लॉक आहे ना बरं, अजून लॉक आहे. हे थांबा ना एक मिनिट. हे दा होय, शॅम्पू दे ना त्याच्यातून. शॅम्पू दे, शॅम्पू टाकतो. अरे ते पाणी नाही, सीटेच्या खाली पाणी का बघ. बॉटल आहे पुढच्या सीटाच्या खाली. पुढच्या सीटाच्या खाली आहे बघ. थांबा जरा बोनट मध्ये शॅम्पू टाकतो. मित्रांनो थांबा, कॅमेरा बसू द्या. हा एक मिनिट. हा आता तुम्हाला फक्त नजारा बघा, नजारा म्हणजे निसर्गाचा नजारा का, दुसरा नजारा नाही. किती हिरवळ आहे बघा बाहेर, बघा किती हिरवळ आहे. ओ माय गॉड, तुम्हाला जर हिरवळ दिसली तर मला सांगा. थांबा. कवरी हिरवळ आहे. बाबा बाबा बाबा, हे हिरवळ म्हणजे पक्की दगरा पडल्या. मला कलीच नाही दगरा आणि का खडण. आम्ही येत होतो तेव्हा रस्ता चढण्याच्या लायकीचा नव्हता, आता आता पण नाही. उतरण्याच्या लायकीचा पण नाही तसा तरी बघायला गेला तरी. दगरांच्या फटीतून कला चालले. मला असं वाटतं रोल चालल्या बा रस्त्याचे. आबा आबो कवरा मोठा रोलले. माझा ब्रेक नाही मारायचा, रोल सगळं आपण खाली जाऊ. चल ठुमक लचक लचक तिरकी तुझी चाल, छन 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 पाहिजे नाही बोल. हे बघा मित्रांनो बघा तुम्ही हे कसं बघा. वाटतं तुम्हाला. मी मागच्या ब्लॉग मध्ये ना आलतो तेव्हा ते हॉटेल मध्ये तिकडे थांबलेलो. तो समोर हॉटेल आहे इकडे, हा इथे तिथे हॉटेल आहे, तिथे थांबलेलो. आणि मग मी खालतीच तिथे मंदिर आहे ना, तिथे पायथ्याशी तिथे पाया पडलो आणि मग
तसं तिकडूनच घरी निघालो कारण की पाऊस पण खूप होता. आता थोडं थोडं पाऊस पडत होता त्याच्यामुळे सिल्व्हरला वरती कसं? गेलो मस्त. सिल्व्हरला. थांबा एक मिनिट. जय जय राम कृष्ण हरी. हा ते झेंडू बाजूला हो. थांबा. तर मग चालू हो जाएगा सपाट हो जाएगा पापड हो जाएगा. त्या मंदिर येतो तिकडे. हे इकडं आहे मंदिर. पायथ्याशी ते पाया पडलो मग निघलो तिकडूनच. मग तेवढाच वॉक इथून केला पाया पडत. राईचं दर्शन म्हणजे वरती नाही गेलो. कारल्याचे आम्ही विचार केला. रंगरान, आमचा प्लॅन झाला रात्रीच कारल्याचे मुंबई मरीन ड्राईव्हला जाणार होतो रात्री. मग चल प्लॅन ना आमचा खबर, चेंज झाला डायरेक्ट मग इकडे आलो. एकविराईची मग आता दर्शन पण खूप चांगलं झालं आमचं. जत्रेला. तर आम्ही आता निघतोय आमच्या घरी परत न सांगता कोणाला. न सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. न सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. गुंतला हा माझा हृदय किशाला मग भीती कुणाची कशाला. आज काय आज बास काठी उचलला तर दोन्ही तगड्या टिंगटिंगला लावून पलशील असा. आपला प्रवास सुखाचा व्हावा. या फ्रेम मध्ये येतो ना माणूस कधी पण. मंगला ग बाई. मग इथं कोणातरी बंगला आहे. तर आम्ही आता चालू आमच्या घरी. इथं आपण कोणाला घेतो 10 मिनिटं होतात कोणतरी इथं राहतं. मला नाही माहित. चल 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 आपण नाश्ता करायचा पटकन भूक लागला आता. श्रीमानच वाटतंय ना तोच होता थांबू का मॅकडॉलची ऍडवर. हा. ते आहे ना ते. शिरमा लेजंड. ढिरू लेजेंड. टेरू. शिरमान लेजंड. लाईट बंद कर ना पोहोच्या. कसा गेला गुडगुड. अरे पीप करते ना पीप. बुकिट टेंगुल. क्लिप नाही करू शकत. ए, समोर बघा समोर कुलगेट तो काय. कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही. समोरचा डोंगर एकदम मस्त धुक्यानी नटून बसलेला आहे. कापूस जसा पिंजून ठेवलाय. आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पा मोरया. मोरया रे मोरया गणपती बाप्पा मोरया. झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक. मंत्री चाल काय लावते मला. मित्रांनो आता थांबलोय. एक गार्डन आहे. गार्डन मध्ये तुम्ही एक व्ह्यू बघा. व्ह्यू दाखवायचं तुम्हाला त्याच्यासाठी मी थांबलोय खास करून. आणि माझी वाट लागणार आहे एडिटिंग मध्ये कारण की गणपती बाप्पाचा पण एक ब्लॉग आहे तो आज एडिटिंग मध्ये बाकी आहे. आणि त्याच्यामध्ये हा एक वेळेचा ब्लॉग माझी खरंच वाट लागणार आहे. बघू कोणाला सांगायला लागेल एडिटिंग करून द्या. म्हणजे तुमची ओळखीचं असेल तर मला सांग कमेंटमध्ये करा. बनवून दे का असेल तर बघू मग. ठीक आहे. आता बघा पुढे बघा. हे बघा चालल्यात सगळे. संभाल घसरल पायर जीव तुझ्या धोक्याचा हाय रे. आता थांब पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. हा एक मिनिट. हे बघा. ओ माय गॉड ढग बघा ढग. इग यो इकडून ढगाला बघ इकडून आलं. हे बघ. यो पाठवून आला आपले. इग हे बघा. मच्छर मारायचं औषध मारलाय तो बघा धबधबा तिकडं. एक नंबर. कोहरा है कोहरा चारों तरफ. हे बघा हायवे. धबधबा दिसत नाही आता. आणि हा आपण आलेलो तेव्हा आलो ना. एक्सप्रेस
आपण गेलो काय ढगात गेलो आपण हे मला फोटो आहे, माझा व्हिडिओ काढाय पोहे, माझा व्हिडिओ मला पण घे, मला पण घे. अशी घे, फिरव. पैसा वसूल सीन पहा मित्रांनो, मी आता बघितलं असेल नजारा खूप भारी होता ना. तर आता निघतो आणि व्लॉग इथंच एंड करतो, कारण की मला जाम झोप आले. रात्रभर झोपलेलं नाही मी, त्याच्यामुळं व्लॉग एंड करतो नाही. मस्त झोपतो आणि घरी जाऊन परत झोपायचंच आहे. चला, हे बघ दुका किती बघा. झुपूक जाम धुका आहे. आता हायवेला लागले आणि धबधबा बघायला उतरलेला. ते गार्डन होतं बाजूला. चला, बाय बाय मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण की मला प्रमोशन भेटेल. कारण की मी व्हिडिओ बनवून ते तुम्हाला दिसले पाहिजे, काय काय करतोय ते, माझी जर्नी, लाईफस्टाईल, अजून काय काय असेल ते. तर तुला काय बोलायचं आहे का? नाही लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू. चला, बाय बाय, टेक केअर.